विद्यार्थ्यांनो, आपण मागच्या लेक्चरला सार्वजनिक वित्त व्यवहार कशाला म्हणतात हे बघितलं होतं. सार्वजनिक वित्त आणि सार्वजनिक वित्त व्यवहार यामध्ये नेमका काय फरक आहे याचा विचार केला होता. आणि सार्वजनिक वित्त व्यवहाराचे मी तुम्हाला सांगितलं होतं की 5 प्रमुख भाग आहेत. कोणकोणते सांगितले होते? तर एक आहे सार्वजनिक खर्च, दुसरा आहे सार्वजनिक उत्पन्न, तिसरा आहे सार्वजनिक कर्ज, चौथा आहे राज्य वित्तीय धोरण आणि पाचवा आहे वित्तीय प्रशासन. आपण यांना ABCDE अशी नावं देऊया आणि मग एकेका भागाचा आपण सविस्तर विचार करूया. तर पहिलं ए आहे सार्वजनिक खर्च. याला मी ए म्हणते, सार्वजनिक खर्च. कोणकोणत्या प्रकारचे खर्च आहेत त्याच्यामध्ये? एक आहे महसुली खर्च, दुसरा आहे भांडवली खर्च, तिसरा आहे विकास खर्च आणि चौथं वर्गीकरण आहे विकासोत्तर खर्च. खरं म्हणजे हे दोन वर्गीकरण महसुली आणि भांडवली, आणि त्याच हे जे आपण एकूण खर्च करणार आहे महसुली खर्च अधिक भांडवली खर्च, त्याचंच पुन्हा वर्गीकरण आपल्याला विकास खर्च आणि विकासोत्तर खर्च असं करता येतं. काय आहे हा सगळा भाग? महसुली खर्च म्हणजे नेमकं काय आहे तर त्याचा आपण विचार करू. बघा, महसूल म्हणजे काय आपण म्हणतो? उत्पन्न, राईट? महसूलचा अर्थ काय आहे? उत्पन्न. पण इथे महसूल म्हणजे उत्पन्न आहे, पण आपण महसुली खर्च हा विचार करतो आहे. मग महसुली खर्च म्हणजे काय झालं? तर सरकार म्हटलं ना तर केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा स्थानिक सरकार असेल. स्थानिक सरकार म्हणजे कोणतं असतं? तर नगरपालिका, महानगरपालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड वगैरे. मग हे जे सगळे सरकार आहेत तर यांनी दैनंदिन कारभार करण्यासाठी केलेला खर्च त्याला म्हणायचं महसुली खर्च. म्हणजे जो खर्च प्रशासकीय स्वरूपाचा असतो त्याला आपण म्हणू शकतो महसुली खर्च. मग या महसुली खर्च म्हणजे हा नियमितपणे उद्भवणारा खर्च आहे. आणि या याच्यामध्ये काय काय समाविष्ट होतं? तर महसुली खर्चामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना द्यावे लागणारे पगार, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे भत्ते, निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना दिलं जाणारं निवृत्ती वेतन, नंतर सरकार वैद्यकीय सेवांवर करत असलेला खर्च किंवा सार्वजनिक आरोग्यावर सरकार जो खर्च करते तर तो खर्च हा सगळा महसुली खर्च झाला. बघा, सार्वजनिक आरोग्य हा खूप महत्वाचा भाग आहे. मग स्वच्छतेसाठी सरकारला खर्च करावा लागतो. खूप डास वगैरे झाले तर वेगवेगळ्या ठिकाणी फवारणी केली जाते. त्याच्यानंतर रस्ते झाडायचं काम, की रस्ते स्वच्छ राहिले पाहिजे त्याच्यासाठी केला जाणारा खर्च असेल, हा दैनंदिन खर्च आहे. हा खर्च रोज करावा लागतो, म्हणून त्याला म्हणायचं महसुली खर्च. म्हणजे प्रशासकीय स्वरूपातला खर्च जो दैनंदिन म्हणजे जो रोज करावाच लागतो, नियमितपणे उद्भवतो. रोज करावा लागतो म्हणजेच काय? नियमितपणे उद्भवतो असा जो खर्च आहे तर त्याला म्हणायचं सार्वजनिक महसुली खर्च. आता हा जो महसुली खर्च आहे हा जसजसं लोकसंख्या वाढते ना तसं तसं अधिक प्रमाणात वाढत चाललेला आहे. पूर्वीपेक्षा महसुली खर्चामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. पुढचा खर्च आपण लिहिला आहे भांडवली खर्च. भांडवली खर्च म्हणजे कशाला म्हणायचं? तर जो खर्च देशाच्या आर्थिक वृद्धी आणि विकासासाठी केला जातो त्याला म्हणायचं भांडवली खर्च. आता मोठमोठे जे विकास प्रकल्प असतात, मग ते कारखान्यांच्या इमारती बांधणं असेल, धरणं बांधणं असेल, वेगवेगळ्या प्रकारचे ब्रिजेस तयार करणं असेल, किंवा आता जिथे वाहतुकीची जास्त कोंडी होते तिथे मग जास्त लोकल गाड्या सोडायच्या आहेत, मग जास्त लोकल गाड्यांची गरज, जास्त बसेसची गरज, मेट्रो ट्रेन म्हणजे भुयारी रेल्वे मार्ग का तयार करतो आपण? तर गर्दी कमी व्हावी. मग भुयारी रेल्वे मार्ग म्हणजे मेट्रो ट्रेनसाठी तयार करावा लागणारा खर्च, हा जो सगळा खर्च आहे तर त्याला म्हणायचं भांडवली खर्च. या व्यतिरिक्त म्हणजे देशाच्या वृद्धी आणि विकासासाठी होणारा खर्च म्हणजे देशामध्ये वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढावं आणि गुणात्मक दृष्ट्या जनतेच्या कल्याणामध्ये वाढ व्हावी, गुणात्मक दृष्ट्या जनतेच्या कल्याणात वाढ व्हावी यासाठी केला जाणारा खर्च. आता गुणात्मक दृष्ट्या वाढ व्हावी म्हणजे काय करावं लागतं आपल्याला? तर गुणात्मक दृष्ट्या वाढ करणं म्हणजे काय?
तर लोकांचं आरोग्य, लोकांचं म्हणजे शैक्षणिक सुविधा किंवा संशोधनाला मोठ्या प्रमाणात वाव देणं, सरासरी आयुष्य कसं वाढेल लोकांचं याच्यासाठी प्रयत्न करणं, त्यांना शुद्ध हवा कशी मिळेल याच्यासाठी प्रयत्न करणं, हे या ठिकाणी गुणात्मक बाजू झाली की साक्षरतेचं प्रमाण देशामध्ये वाढलं पाहिजे, त्यासाठी सरकार खर्च करते, वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न करते, तर संशोधनासाठी सरकार खर्च करते. या व्यतिरिक्त बघा, जेव्हा मोठमोठे विकास प्रकल्प राबवले जातात ना, तर त्यासाठी अब्जावधी रुपयांची गुंतवणूक करावी लागते. मग ही गुंतवणूक करताना बऱ्याचदा सरकार काय करते, तर कर्ज काढते. मग ते कर्ज कधी देशांतर्गत असतं, कधी देशाबाहेरचं, म्हणजे आंतरराष्ट्रीय संस्थांकडून घेतलेलं कर्ज असू शकतं किंवा विकसित देशांकडून घेतलेलं असू शकतं. मग हे जे कर्ज सरकार घेते, तर त्या कर्जाचे हप्ते सरकारला फेडावे लागतात. मग कर्जाचे हप्ते ज्याच्यामध्ये मुद्दल आणि व्याज असेल, तर याच्या हा जो खर्च सरकार करणार, मग त्याला पण आपण काय म्हणणार, भांडवली खर्च. कारण का, तर तो विकासासाठी वापरलं गेलेलं ते कर्ज आहे. देशामध्ये उत्पादन वाढ व्हावी म्हणून ते कर्ज काढलेलं आहे. त्यामुळे भांडवली खर्चामध्ये देशाची आर्थिक वृद्धी आणि विकासासाठी होणारा खर्च आणि म्हणून कर्जाचे परतफेडीच्या स्वरूपात केला जाणारा जो खर्च असेल तोही समाविष्ट होतो. या व्यतिरिक्त ज्या शासकीय कंपन्या असतात, तर त्यांना सरकार कर्ज देते. मग ते राज्य सरकारांनी दिलेलं असेल किंवा केंद्र सरकारने राज्य सरकारांना दिलेलं असेल, तर तो खर्च असेल, तर त्यालाही भांडवली खर्च असं म्हणतात. कारण शेवटी हा खर्च वेगवेगळे विकास प्रकल्प राबवण्यासाठी दिला जाणारा खर्च असतो, म्हणून त्याचा समावेश भांडवली खर्चामध्ये केला जातो. मग फरक काय झाला बघा, प्रशासकीय स्वरूपातला खर्च म्हणजे महसुली खर्च, आणि इकडे विकासासाठी, वृद्धी आणि विकासासाठी केला जाणारा खर्च म्हणजे भांडवली खर्च. महसुली खर्च म्हणजे दैनंदिन स्वरूपाचा खर्च, भांडवली खर्च म्हणजे देशाच्या विकासात वाढ व्हावी याच्यासाठी, विकासाची फळं सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावी याच्यासाठी सरकार करत असलेला खर्च, त्याला म्हणायचं भांडवली खर्च. याच्यामध्ये दैनंदिन खर्च समाविष्ट असतो महसुलीमध्ये, तर भांडवलीमध्ये प्रामुख्याने गुंतवणुकीच्या स्वरूपात केला जाणारा खर्च समाविष्ट असतो. मग आता तुम्ही बघा, महसुली खर्चामध्ये निवृत्ती वेतन द्यायचे, वेतन द्यायचे, भत्ते द्यायचे आहेत, अशा प्रकारचा, किंवा वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून द्यायची आहे, सार्वजनिक आरोग्यासाठी आपण जो खर्च करू तो खर्च, प्राथमिक शिक्षणासाठी जो खर्च करू, हा सगळा महसुली खर्च झाला. विशेषतः त्यांना 2 वेळेचा आहारासाठी जो खर्च आपण करणार, तर तो काय झाला, महसुली खर्च झाला. आता सरकार एकूण जो खर्च करते त्याचं वर्गीकरण पुन्हा विकास खर्च आणि विकासेतर खर्च, जे आपण फळ्यावर लिहिलं आहे त्या स्वरूपात पण केलं जातं. नॅचरली विकास खर्च म्हणजे काय, तर ज्या खर्चामुळे देशामध्ये उत्पादन वाढ होते किंवा ज्या खर्चामुळे पूर्वीपेक्षा अधिक लोकांना रोजगार प्राप्त होतो, किंवा ज्या खर्चामुळे उत्पादन वाढलं की पुरवठा वाढतो आणि त्यामुळे किमती स्थैर्य प्रस्थापित व्हायला मदत होते. बघा, मागणी तर लोकसंख्या वाढीमुळे नेहमी वाढतच असते, पण जेव्हा उत्पादन वाढून पुरवठा वाढतो ना, म्हणजे मागणीच्या प्रमाणात पुरवठा काही निर्माण व्हायला लागला की किंमत स्थैर्य येऊ शकतं. म्हणून आपण म्हणतो की जो खर्च उत्पादक स्वरूपाचा आहे, ज्या खर्चामुळे रोजगारात वाढ होत आहे, ज्या खर्चामुळे किंमत स्थैर्य प्रस्थापित होण्यास मदत होत आहे, अशा खर्चाला म्हणायचं विकास खर्च. सरकारने जास्तीत जास्त विकास खर्च करावा ही अपेक्षा असते. मग त्यामध्ये सरकार आरोग्यावर करत असलेला खर्च असेल, शिक्षणावर करत असलेला खर्च असेल, औद्योगिक विकासासाठी सरकार करत असलेला खर्च असेल, किंवा सामाजिक कल्याण, देशामध्ये संशोधनाला वाव देण्यासाठी केला जाणारा खर्च असेल, सामाजिक कल्याणासाठी सरकारने ज्या काही कल्याणकारी योजना राबवते सरकार, त्यावर होणारा खर्च असेल, तर या सगळ्या खर्चाला म्हणतात विकास खर्च. मग विकासेतर खर्च कशाला म्हणायचं, तर ज्या खर्चामुळे उत्पादन वाढ होत नाही त्याला म्हणायचं विकासेतर खर्च. आता उदाहरणार्थ की युद्धावर केला जाणारा खर्च, युद्धावर आपल्याला युद्ध झालं तर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो,
पण त्या युद्धामुळे काय होतं, नुकसानच होणार असतं. देशात काही त्यामुळे उत्पादन वाढ होत नाही, उलट उत्पादन वाढीला अडथळे निर्माण होण्याची भीती असते. त्यामुळे युद्धावर केला जाणारा खर्च किंवा काही प्रकारचा प्रशासकीय खर्च हा पण विकासेतर खर्च असतो. बघा, मीटिंग्स घेतल्या जातात, मग त्या मीटिंग्स मध्ये समजा खाण्यापिण्याची व्यवस्था आहे, कुठेतरी परदेश दौरे, मग 2 लोकांची गरज असते, तिथे 10 लोक जातात, मग त्यांचं प्रवासाचं भाडं भरणं किंवा त्यांचं तिथे राहण्याची सोयी सुविधा करणं, अशा प्रकारचा हा जो प्रशासकीय खर्च आहे त्याचाही समावेश विकासेतर खर्चामध्ये केला जातो. म्हणजे ज्या खर्चामुळे उत्पादन वाढ होत नाही त्याला म्हणायचं विकासेतर खर्च. मग या पद्धतीनं खर्चाचं वर्गीकरण, सार्वजनिक खर्च जो आहे त्या खर्चाचं वर्गीकरण महसुली खर्च, भांडवली खर्च, विकास खर्च, विकासेतर खर्च या प्रकारात केलं जातं. आता अलीकडच्या काळामध्ये सार्वजनिक खर्चामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये सार्वजनिक खर्च एवढा नव्हता. का नव्हता? तर त्यावेळेला सरकारकडनं जी कार्य अपेक्षित असायची तीच कमी होती. पण आता तसं नाहीये. आता बहुतेक देशाच्या सरकारनं कल्याणकारी राज्याची भूमिका स्वीकारलेली आहे. म्हणजे सर्वसामान्य जनतेचं कल्याण करणं हे आता सरकारचं कर्तव्य बनलेलं आहे. त्यामुळे साहजिकच काय झालंय, सरकारी खर्चामध्ये वाढ झालेली आहे. मग ही वाढ होण्याची नेमकी कोणकोणती कारणं आहेत ती आपल्याला बघायची आहे. बघा, जर आपण 2001ची आकडेवारी बघितली तर 2001 मध्ये आपला सार्वजनिक खर्च होता 3,62,450 कोटी रुपये. त्यानंतर एक 10 वर्षाचा कालखंड गेला तर 2010 मध्ये हा खर्च होता 10,24,487 कोटी रुपये. म्हणजे 3 लाखावरून कुठे आलो आपण, 10 लाखावर आलो. आणि 2018-19चा जर आपण विचार केला तर हा खर्च 17,29,682 कोटी रुपये आहे. म्हणजे आता 10 वरून आपण कुठं पोहोचलोय, 17 लाखावर पोहोचलेलो आहोत. म्हणजेच सार्वजनिक खर्चामध्ये सातत्यानं वाढ होत आहे. मग ही जी वाढ होत आहे सातत्यानं, त्याला नेमकी कोणकोणती परिस्थिती कारणीभूत आहे त्या परिस्थितीचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होण्याची कारणं कोणती, तर 8 प्रमुख कारणं त्या पाठीमागे आहे. पहिलं कारण आहे ते म्हणजे शासनाच्या कार्यात झालेली वाढ. बघा, सार्वजनिक खर्च जो आहे तो वाढत आहे, तर वाढीचं पहिलं कारण काय आहे की शासनाचं जे कार्य आहे तर त्या शासनाच्या कार्यामध्येच वाढ होत आहे. आता शासनाच्या कार्यामध्ये वाढ का होत आहे, तर मी मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की पूर्वीचं सरकार पॉलिसी स्टेटचं होतं. पॉलिसी स्टेट म्हणजे काय, तर अंतर्गत शांतता आणि सुव्यवस्था राखणं, न्यायदान करणं, परकीय आक्रमणापासून देशाचं रक्षण करणं, एवढीच कार्याची सरकारकडनं अपेक्षा असायची. पण आता तसं राहिलेलं नाहीये. आत्ताच्या सरकारांनी कल्याणकारी राज्याची भूमिका, वेलफेअर स्टेट ही संकल्पना मान्य केलेली आहे. त्यामुळे जनतेच्या कल्याणाची जबाबदारी आत्ताच्या सरकारनं उचललेली आहे. साहजिकच त्यामुळे सरकारला पूर्वीपेक्षा अधिक कार्य करावी लागतात. म्हणजे लोकांच्या आरोग्याची काळजी, त्यांच्या शिक्षणाची काळजी, त्यांना वाहतुकीच्या योग्य सुविधा देणं, दळणवळणाच्या योग्य सुविधा देणं, विकासाची फळं त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. जे वीकर सेक्शन आहेत समाजातले, तर त्या वीकर सेक्शनना जास्त मदत करून त्यांना मदतीचा हात देऊन त्यांना दारिद्र्यातून, गरिबीतून बाहेर काढणं, ही सगळी कार्य आता सरकारला करावी लागत आहे की जी पूर्वी करावी लागत नव्हती. साहजिकच शासनाच्या कार्यामध्ये वाढ झाल्यामुळे आपोआपच सार्वजनिक खर्च जो आहे तर हा खर्च वाढलेला आहे. आज तुम्ही बघा, सार्वजनिक बांधकाम, मनोरंजन, समाज कल्याणकारी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना, याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सरकार वाढ करत आहे. साहजिकच हे सगळं करण्यासाठी म्हणजे सार्वजनिक इमारती बांधणं, मनोरंजनाचं उपलब्ध करून देणं साधन जनतेला, त्याच्यासाठी पण सरकारला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. दुसरं कारण आहे लोकसंख्येची
वेगाने होणारी वाढ. हे पण मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की आपल्या देशाची लोकसंख्या पण फार वेगानं वाढत आहे. आपण बघतो की चायना नंतर आपला क्रमांक आहे. आणि जर समजा 2021 ची आपण लोकसंख्या जेव्हा मोजू तर कदाचित अशी भीती व्यक्त केली जाते की चायनापेक्षा पण आपली संख्या जास्त असू शकेल. मग लोकसंख्या जितक्या वेगाने वाढत आहे त्यामुळे त्या सर्व वाढत्या लोकसंख्येला सगळंच उपलब्ध करून द्यायचं आहे. निवारा उपलब्ध करून द्यायचा आहे, वस्त्रांची उपलब्धता पूर्वीपेक्षा जास्त पाहिजे, इतर वस्तूंची उपलब्धता, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यासाठी विकास प्रकल्प राबवावे लागतात, नवनवीन वस्तूंचं उत्पादन करावं लागतं, आरोग्यावरचा खर्च वाढतो, शिक्षणावरचा खर्च वाढतो, मनोरंजनावरचा खर्च वाढतोय. या सगळ्या खर्चामध्ये लोकसंख्या वाढीमुळे मोठ्या प्रमाणात वाढ करावी लागत आहे. परिणाम काय होत आहे की सरकारी खर्चही वाढत चाललेला आहे. तिसरं कारण आहे ते म्हणजे वाढते शहरीकरण. आता बघा, शहरामध्ये जेव्हा व्यक्ती रोजगाराच्या अपेक्षेने येऊ लागलेले आहेत किंवा ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री स्थापन झालेल्या आहेत तिथे हळूहळू शहरांची संख्या वाढू लागलेली आहे. साहजिकच मग तिथे रस्ते पाहिजे म्हणजे रस्त्यांवरचा खर्च आला, शाळा महाविद्यालय पाहिजे म्हणजे त्याच्यासाठी केला जाणारा खर्च आला, त्याच्यानंतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तिथपर्यंत लोकांना येण्यासाठी जाण्यासाठी वाहतुकीच्या सुविधा सरकारला कराव्या लागतात, स्वच्छता राखण्यासाठी सरकारचा खर्च वाढतो, तिथे जे लोक राहायला जातात त्यांची घरं बांधली जातात मग त्यांना पाणी पुरवठा करायचा, त्यांच्यासाठी बँकिंग सुविधा उपलब्ध करून द्यायच्या. म्हणजे हळूहळू काय होतं की जसं जसं शहरांची संख्या वाढती आहे मग तिथे बँका असेल, पाणी पुरवठा असेल, वीज असेल, रस्ते असतील, तर या सगळ्यांमध्ये सरकारला पण त्या सुविधा तिथपर्यंत पोहोचवाव्या लागतात, त्यामुळे सरकारच्या खर्चात पण वाढ होत आहे. चौथं कारण आहे ते म्हणजे संरक्षण खर्चात होणारी वाढ. आज आपण बघतो ना की आपल्या सीमांवरचं वातावरण कसं आहे तर अतिशय तणावाचं आहे. साहजिकच आपल्या देशाच्या सीमांचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. म्हणजे प्रत्यक्षात युद्ध झालेलं नाहीये, होत नाहीये, पण तरी सुद्धा खर्च वाढत आहे. आता चायनाचंच उदाहरण घ्या की गेल्या 6 महिन्यापासून आपला जो सीमाच्या जो भाग आहे, जो प्रदेश आहे तो नेमका आपल्या वाट्याचा का चीनचा वाट्याचा याच्यावरून मतभेद निर्माण झालेले आहे. आणि या मतभेदापोटी आपल्याला सुद्धा आपल्या सीमांचं रक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात युद्ध साहित्य खरेदी करावं लागलं आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या खर्चात पण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. म्हणजे जगभरामध्ये जे काही ताणतणावाचं वातावरण आहे राजकीय दृष्ट्या, या ताणतणावाच्या वातावरणामध्ये आपल्याला आपल्या देशाच्या सीमांचं संरक्षण करण्यासाठी विविध आघाड्यांवर पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक पटीनं खर्च करावा लागत आहे. मग आपण त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्र खरेदी करतोय, युद्ध साहित्य खरेदी करतोय, कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देत आहोत, सैनिकांना आपण ट्रेनिंग देत आहोत, आणि ते पण सगळं म्हणजे आकाशातलं वायू, त्याच्यानंतर स्थल, नंतर जल, या तीनही ठिकाणचा हा जो खर्च आहे आपला तर तो वाढत आहे. म्हणजे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तीनही पातळ्यांवर हा संरक्षण खर्च वाढत चाललेला आहे. त्यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे लोकशाही शासन पद्धतीचा प्रसार. आता बघा, लोकशाहीची व्याख्या काय करतो आपण तर लोकशाहीची व्याख्या करतो ती म्हणजे लोकांनी, लोकांसाठी, लोकांकरवी चालवलं जाणारं राज्य, त्याला आपण म्हणतो लोकशाही. आणि लोकशाही स्वीकारली की एका विशिष्ट कालावधीनंतर निवडणुका आल्या, लोकसभा असेल, विधानसभा असेल, तिथे 5 वर्षानंतर आपल्याला निवडणुका घ्याव्या लागतात. दर 6 वर्षानंतर राज्यसभेचे 1/3 सदस्य निवृत्त होतात, मग तिथेही पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतात. आणि भारतासारख्या विस्तीर्ण भूप्रदेश असलेल्या आणि मोठी लोकसंख्या असलेल्या देशामध्ये निवडणुकांवरचा खर्च ही प्रचंड मोठा आहे. मग तुम्ही बघा त्यावेळेला पोलीस बंदोबस्तांवर होणारा खर्च, वेगवेगळ्या पार्ट्यांचे
सगळ्यांसाठी मग त्या मतपत्रिका तयार करणं, मतदान घेण्यासाठी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करणं, त्याच्यानंतर त्या मतपेट्या, मतमोजणीची यंत्र, वेगवेगळ्या ठिकाणच्या जागा अडॉप्ट करून त्याची पाहणी, त्याच्यानंतर सुरक्षा, या सगळ्यांवर सरकारला कोट्यावधी रुपये खर्च करावे लागतात. म्हणजे देशामध्ये निवडणुका घेणं एका विशिष्ट कालमर्यादेनंतर हे सुद्धा खूप खर्चिक आहे. आणि पुन्हा मग काही लोक 2-2 ठिकाणावर उभे राहतात, मग एका ठिकाणचा राजीनामा देतात, मग पुन्हा तिथे पुन्हा निवडणूक घेतली जाते. मग अशा पद्धतीनं आपला लोकशाही शासन पद्धतीमध्ये निवडणुकांवर होणारा खर्च जो आहे तो सुद्धा खूप जास्त आहे. पुढचं कारण आहे ते म्हणजे भाववाढ. आज आपण बघतो की वस्तूंच्या किमती फार वेगाने वाढत चाललेल्या आहेत. लोकसंख्या वेगाने वाढतीये, त्यामुळे आपली मागणी जी आहे ती खूप वाढतीये. पण ज्या गतीनं किंवा ज्या प्रमाणात मागणी वाढते ना, त्या गतीनं पुरवठा वाढणं शक्य नसतं. मागणी काय दर सेकंदाला वाढवता येते, पण पुरवठा दर सेकंदाला आपण वाढवू शकतो का? नाही वाढवू शकत, कारण उत्पादन करायला एक विशिष्ट कालावधीची गरज असते. अगदी दिवस रात्र जरी आपण कारखाने चालू ठेवले तरी सुद्धा उत्पादन वाढीवर एक मर्यादा येतात. म्हणजे लोकसंख्या भूमिती श्रेणीने वाढते आणि उत्पादन गणिती श्रेणीने वाढते. साहजिकच त्यामुळे नेहमी मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती आपल्या देशात आहे. परिणामी आपल्या देशामध्ये भाववाढ पण खूप मोठ्या प्रमाणात खूप वेगाने होत आहे. विकासासाठी काही विशिष्ट प्रमाणातली भाववाढ मान्य असते, पण त्या मर्यादेच्या बाहेर जेव्हा ती भाववाढ होते मग ती महागाईची झळ, महागाईचे चटके भोगावे लागतात. आणि मग साहजिकच भाववाढ होत असेल तर त्याचा फटका जसा सामान्य जनतेला बसतो तसा सरकारला पण बसतो. कारण का तर सरकारला सुद्धा जनकल्याणासाठी वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांची खरेदी करावी लागते. आता तुम्ही बघा, पोषक आहार पुरवायचा तर ते धान्य सरकारला खरेदी करावं लागतं. रेशनवर 2 रुपये किलोनं किंवा 3 रुपये किलोनं जे काही गहू तांदूळ उपलब्ध करून दिले जातात ते काही सरकार जेव्हा खरेदी करतं तेव्हा ते काय 2 आणि 3 रुपये किलोनी खरेदी करतं का? नाही. सरकारला ते बाजारभावानुसार खरेदी करावे लागतात. त्यामुळे सरकारला सुद्धा बिल्डिंग्स बांधण्यासाठी लोखंड पोलाद खरेदी करावं लागतं, सिमेंट खरेदी करावं लागतं, धान्य खरेदी करावं लागतं. मग भाववाढ झाली तर सरकारला पण पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात. त्यामुळे आपोआपच सरकारचा खर्च पण काय होतो, वाढत जातो. नंतरचं कारण आहे ते म्हणजे औद्योगिक विकास. तर औद्योगिक विकास करण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. कसं करावा लागतो तो बघा, की आपल्याकडे गुंतवणूक म्हणजे बचतीचं प्रमाण कमी आहे आणि बचतीचं रूपांतरण शक्यतो कर्जाच्या माध्यमातून गुंतवणुकीमध्ये केलं जातं. पण जर आपल्या देशामध्ये मोठमोठे प्रकल्प राबवण्यासाठी जर व्यक्तींकडे, खाजगी संस्थांकडे तेवढा पैसा नसेल तर नॅचरली ती जबाबदारी सरकारला उचलावी लागते. आणि मग सरकारला औद्योगिक प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागते. सार्वजनिक क्षेत्रांना कधी कधी मोठ्या प्रमाणामध्ये पैसा पुरवावा लागतो. त्यामुळे सरकारी खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. म्हणजे विकासासाठी ज्या वेगवेगळ्या योजना सरकार राबवते किंवा वेगवेगळे कार्यक्रम पार पडते तर त्याच्यासाठी सरकारला कोट्यावधी रुपयांचा खर्च करावा लागतो आणि त्याच्यामुळे सरकारच्या एकूण खर्चात वाढ होते. भले हा खर्च विकास खर्च आहे पण खर्च तर करावा लागतो ना, त्यामुळे आपोआपच सरकारच्या खर्चात वाढ होत आहे. पुढचं आहे की आपत्ती व्यवस्थापनावरचा सरकारचा खर्च हा तर खूपच अधिक वाढत आहे. आपत्ती व्यवस्थापन बघा, आपत्ती 2 प्रकारच्या असतात, एक मानव निर्मित आणि दुसऱ्या निसर्ग निर्मित. दुर्दैवानं अलीकडच्या काळात दोन्ही प्रकारच्या आपत्ती वाढलेल्या आहेत. मानव निर्मित म्हणजे काय तर राष्ट्रांमध्ये कुरगोडी होत आहे,
देशांतर्गत पण अनेक वाद आणि विवाद प्रकोपाला जात आहे. मग कुठे दंगली होतात, कुठे जाळपोळ होते, कुठे मोर्चे काढले जातात आणि मग त्यांना निपटण्यासाठी म्हणजे त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी सरकारला पण मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो की जेणेकरून तिथे शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित होईल. मग तो पोलिसांवर होणारा खर्च असेल किंवा आणखीन सरकारी पातळींवर केला जाणारा खर्च असेल, हा खूप मोठ्या प्रमाणात होतो. त्याच पद्धतीनं बघा नैसर्गिक आपत्ती, मग ती अतिवृष्टी असेल, भूकंप असेल, पूर येणं असेल. आज तुम्ही बघा आसाम बघा, बंगाल बघा, महाराष्ट्रातले काही भाग बघा, गुजरात बघा, सध्या अतिवृष्टीने थैमान घातलेलं आहे. म्हणजे लोकांची घरच्या घर पाण्याखाली वाहून गेलेली आहे. प्राणी संपदा त्यांच्याकडे असणारी, त्यांच्या घरातलं साहित्य हे सगळं पाण्यात वाहून गेलेलं आहे. मग या लोकांना नव्याने उभं करणं, पुन्हा त्यांची घरं बांधून देणं, पुन्हा त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं, सगळ्या सुविधा, रस्ते पुन्हा बांधावे लागणार, अनेक धरणं तुटलीत, अनेक पूल तुटत आहेत, त्यांचं पुन्हा बांधकाम करायचं आहे. म्हणजे सरकारचा हा खर्च तर अतोनात वाढत आहे. त्याच्यामध्ये कोविड-19 तर आणखीन भर टाकलेली आहे. आज ही जी आपत्ती आलेली आहे, या आपत्तीमध्ये फक्त भारतच नाही तर जगातल्या अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं गेलं. कारण का तर सरकारी खर्चामध्ये जबरदस्त वाढ झाली, लोकांचे रोजगार गेलेले आहेत आणि मग अशा लोकांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी धान्य वितरण असेल, औषधांचं वाटप असेल, याच्यावर सरकारला आज खूप मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे. अनेक सामाजिक संस्था पण त्याला हातभार लावत आहेत, पण सरकारी पातळीवर पण हा खर्च केला जात आहे. परिणाम काय झालेला आहे की हे आपत्ती व्यवस्थापन म्हणजे आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी किंवा आपत्तीमध्ये अडकलेल्या लोकांना औषधं असतील, अन्नधान्य असेल, वस्त्र असेल, हे स्वच्छ पिण्याचं पाणी असेल, हे सगळं पोहोचवण्यासाठी सरकारला जबरदस्त प्रमाणामध्ये खर्च करावा लागत आहे आणि त्यामुळे सरकारच्या खर्चामध्ये वाढ होत आहे. म्हणजे एकच कारण नाहीये की लोकसंख्या वाढतीये म्हणून सरकारचा खर्च वाढतोय, तर त्याच्या बरोबर इतरही ही बाकीची कारणं आहेत आणि यामुळे सार्वजनिक खर्चामध्ये प्रचंड वाढ होत आहे. आपण आज सार्वजनिक खर्च हा भाग बघितला. आता उद्या आपण म्हणजे पुढच्या लेक्चरला सार्वजनिक उत्पन्न, त्याला आपण बी म्हणणार आहोत, तर तो भाग आपण बघणार आहोत. आज आपण या ठिकाणी थांबूया.